नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोण एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 2000 पदांची भरती होणार आहे. यासाठीची जी पात्रता आहे, ती आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी अप्लाय करू शकतो. चला तर मग आपण या ॲड संदर्भात इथे जाणून घेऊया. एकूण ज्या जागा आहेत त्या आहेत 2000. यामध्ये जी पात्रता आहे ते आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर. या 2000 जागांचं जे डिव्हायडेशन आहे, ओपनसाठीच्या जागा आहेत त्या आहेत 989. त्यानंतर EWS साठी आहेत 113, OBC साठी आहेत 417, SC साठी आहेत 360, ST साठी आहेत 121. अशा मिळून टोटल ज्या जागा आहेत त्या आहेत 2000 अशा जागा इथे देण्यात आलेल्या आहेत. जनरल सेंट्रल सर्व्हिस यामध्ये ग्रुप सी पदासाठी ह्या वॅकन्सी इथे भरून घेण्यात येत आहेत. यामध्ये जे पद देण्यात आलेलं आहे आपल्याला, ते पद आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड सेकंडचं हे पद आहे. यामध्ये जे आपल्याला देण्यात आलेलं आहे ते ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज स्टार्ट झालेले आहेत आजपासून, म्हणजे 19 डिसेंबर 2020 पासून. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 9 जानेवारी 2021 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. यासाठीची जी वेबसाईट आहे तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहेत. या 2 वेबसाईट आहेत. या दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्मला अप्लाय करू शकता. ह्याची जी काही वेबसाईट आहे मी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो. तुम्ही डायरेक्टली तिथे क्लिक करून फॉर्मला अप्लाय सुद्धा करू शकता. त्यानंतर परीक्षेची तारीख अजून दिलेली नाही आहे नोटिफिकेशनमध्ये. वयोमर्यादा जी आहे तर ओपनसाठी आहे 18 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 27 वर्ष. OBC साठी कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष. त्यानंतर SC ST साठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म इथे अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर या परीक्षेची जी फीस आहे ओपन आणि OBC साठी आहे ₹600 आणि SC ST आणि PWD साठी आहे ₹500. त्यानंतर जे एक्झाम सेंटर आहेत ते आहेत अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे. यापैकी तुम्ही कोणतंही सेंटर जे आहे ते निवडू शकता. आता एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे? ही जी एक्झाम आहे ही 3 फेजमध्ये होणार आहे. यामधले टियर फर्स्ट, त्यानंतर टियर सेकंड आणि थर्डला जो आहे ते असणार आहे इंटरव्ह्यू. तर यामध्ये टोटल 100 मार्कची परीक्षा असेल. तुम्हाला 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाचा टाईम असेल. यामध्ये जे आहे तर पहिली जी एक्झाम आहे ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे 100 मार्काची आणि यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असतील. यासाठी जे आहे तर टोटली आपल्याला 20 क्वेश्चन देण्यात आलेले आहेत एका पार्टसाठी आणि एका क्वेश्चनला 1 मार्क असेल, असे 5 आपल्याला इथे सेक्शन देण्यात आलेले आहे टोटल. पहिल्या याच्यामध्ये आहे जनरल अवेअरनेस, त्यानंतर आहे क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे गणित, न्यूमेरिकल, एनालिटिकल आणि लॉजिकल एबिलिटी म्हणजे रिझनिंगचा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे विचारण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेज आणि नंतर आहे जनरल स्टडीज यामध्ये आपल्याला विचारण्यात येणार आहे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर दुसरा जो पेपर असणार आहे तो डिस्क्रिप्टिव्हचा पेपर असणार आहे आणि हा रिटनमध्ये असणार आहे. यासाठी तुम्हाला 50 मार्क देण्यात आलेले आहेत आणि 1 तासाचा टाइम देण्यात आलेला आहे. यामध्ये एसे रायटिंग असेल यासाठी 30 मार्क आहेत आणि त्यानंतर कॉम्प्रेहेन्शन आणि बाकीची जी रायटिंग आहे याच्यासाठीचे 20 मार्क तुम्हाला देण्यात आलेले आणि इंटरव्ह्यूसाठी इथे 100 मार्क देण्यात आलेले आहेत. असा टोटल 250 मार्कचा आपला पेपर होणार आहे आणि 250 मार्कपैकी आपली सिलेक्शनची लिस्ट लागणार आहे. त्यानंतर आपल्या ज्या नवीन बॅचेस आहेत द्रोणा एज्युकेशनच्या ह्या सुरू होत आहेत आणि ह्या बॅचेस ऑफलाईन पद्धतीने आहेत. ऑफलाईन पद्धतीने नवीन जी बॅच होते ही 21 डिसेंबर 2020 पासून सुरू होते. आपल्याला अधिक माहितीसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या ॲड्रेसवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. या बॅचचा जो टायमिंग आहे हा टाइम सकाळी 10:30 ला सकाळी 10:30 आणि दुसरी जी बॅच आहे ती होते दुपारी 1:30 वाजता चालू. अशा पद्धतीने आपल्या 2 नवीन बॅचेस सुरू होत आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण या ठिकाणी इथे थांबूया. ज्या नवनवीन येणाऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत या संदर्भात तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या YouTube चॅनलवरती जॉइन होऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांबरोबर
हे जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे, हे शेअर करायला विसरू नका.